उत्तम ते भरा जेने खंडे के खेपे जाय तेथे लोभे ओपे दाविल्या सारिखे मागे नसावे पारिखे जेने खंडे एके खेपे जाय तेथे लोभे ओपे मागे पुढे ऋण तुका म्हणे फिटे हीन जेने खंडे एके खेपे जाय तेथे लोभे ओपे पांडुरंगा करो जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदार सोपान देवा मस्तक माझा पायावरी तडामोडी करा परी उत्तम ते भरा जेने खंडे एके खेपे जाय तेथे लोभे ओपे संत श्री जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून जीवन सफल ज्याला करायचंय त्याच्याकरता अत्यंत महत्वाचा उपदेश करता या पंढरी क्षेत्रामध्ये मायेच्या तीरावर तुकोबरायांच्या अभंगाची सेवा करण्याची योग्यता ज्या ज्या महात्म्यांच्या कृपेमुळे आपल्याला प्राप्त झालेली आहे असे माझे सगळे गुरुवर्य अर्थात परमपूजनीय वैकुंठवासी रामकृष्ण भाऊ येडशीकर यांच्यापासून आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतील वैकुंठवासी भाऊसाहेब असतील, वैकुंठवासी मोठे बाबा असतील, वैकुंठवासी नथुसिंह बाबा असतील, वैकुंठवासी गुले बाबा असतील, वैकुंठवासी मधुकर बाबा असतील आणि
आज विद्यमान असणारे आमचे परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य मारुती बाबा, त्याचप्रमाणे या ठिकाणचे आमचे वैकुंठवासी भक्ते बाबा असतील, वैकुंठवासी भाऊ असतील, या सगळ्यांनी जे परमार्थाचे संस्कार अशा प्रकारचे केले, ज्यांनी खूप जीव लावून सांभाळलं, असे आमचे परमपूजनीय वैकुंठवासी रंगनाथ महाराज जवळेकर असतील, आणि त्याचप्रमाणे परमपूजनीय वैकुंठवासी आमचे कबीर आबा, या सगळ्यांनी गोवर्धनवर उचलावा तशा प्रकारचं उचलल्यामुळं आज हे दिवस त्या स्थितीपर्यंत आपण आले. त्या सगळ्यांच्या चरणावर कोटी कोटी अशा प्रकारचे दंडवत करून, तुमच्या सगळ्यांच्या चरणावर दंडवत करून आपण उर्वरित जो या अभंगाचा विषय राहिलेला याच्या वेळेमध्ये त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल नणवऱ्यांचे कोवी आहे तैसा वक्ता तो वक्ताची नोहे श्रोते. वक्त्याला बोलण्याची शक्ती ही श्रोते देत असतात. श्रोते ज्या वेळेला उदास असतात त्यावेळेला मांडीला वितुळे रस. पण हे तुम्ही काय अशा प्रकारचे ओवी घेतली तर मला थोडस जाणवायला लागले. पुंडलिक वर्दे म्हणताना बसणाऱ्यांच्या तोंडातून हा शब्दच निघाला नाही. पुंडलिक हे मी समजू शकतो की बाबा आता पांडुरंगाला नमस्कार करून पंढरी सोडून जावं लागणार आहे, त्याचं दुःख तुम्हाला होत असेल. महाराज आपण पांडुरंगाला सोडायचंच नाही, नरीलाही सोडायचं नाही. शरीर कुठं का असत नाही, शरीराची संगती महत्वाची नसते, मनाची संगती महत्वाची असते. आणि आपण शरीराने देह असो माझा भलती ठाई, अरे चित्त तुझ्या पायी असो द्यावे. चित्त भगवत चरणाजवळ स्थिर ठेवायचं म्हणजे असा वियोग वाटणार नाही. आणि आता जरा थोडं उल्लसित होऊन पुंडलिक वर्दे बसणारी मंडळी सुद्धा म्हणायचे, म्हणा सगळे एकदा पुंडलिक श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर श्री संत नामदेव महाराज की. वा चला जीवनाच्या सफलते करता तुकोबाराय या अभंगात खूप महत्वाचा उपदेश करतायत. जीवनाची सफलता दुःखाच्या नाशाने होते. ज्या वेळेला आपल्याला भोगावं लागणार दुःख कारणासह आपण नष्ट करतो त्यावेळेला आपलं जीवन काय झालं, सफल झालं. आणि ते होत नसेल तर जीवन सफल नाही होत, जीवन सफल होत नाही. आणि अशा प्रकारच्या दुःखाचा अत्यंत अभाव झाल्याचं द्योतक काय आहे, ते द्योतक आहे ही येरझार संपन्न, जेने खंडे एके खेपे, ज्याच्यामुळं एकाच अशा प्रकारच्या खेपेमध्ये सगळं दुःख संपून जाईल, खंडित होईल. अशा प्रकारचं आपाप नाही होत.
आपोआप नाही होत महाराज, त्याच्याकरता करावं लागतं. संसार नाही केला तरी प्रारब्धाच्या रेट्याने होत राहतो. कारण त्याला प्रारब्ध मुळात जन्मालाच कोणी कशामुळे आलो आपण? प्रारब्धामुळे आलोय. आणि प्रारब्ध आहे तोपर्यंत आपण जगणार आहे. तर त्याला आपल्याला जगवण्याची जबाबदारी प्रारब्धाची आहे. आता आपल्याला कंड असल्यामुळं आपण ते ओढतो, तो भाग वेगळा. पण परमार्थ हा करावा लागतो. म्हणजे परमार्थ प्रारब्धाने नाही होत का? जर परमार्थाचं प्रारब्ध असेल तर परमार्थही प्रारब्धाने होतो. तत्र तम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम यततेच ततो भूय संसिद्धी. तर प्रारब्धाने महाराज, प्रारब्ध जर माणसाचं खूपच अनुकूल असेल तर इच्छा नसली तरी त्याला ते परमार्थाच्या रस्त्याने घेऊन चालतं. पण मग आता एखाद्याचं नसेल प्रारब्ध, त्याने काय करायचं? तयार करायचं. परमार्थाची साधना ही तयार अशा प्रकारची करायची. करावा लागतो. केल्यानंतर संपत. करून संपत नाही त्याला संसार म्हणावा. आमचे परमपूज्य गोरेवरे गुले बाबांचं नेहमीचं वाक्य असतं. करून जो संपत नाही त्याचं नाव संसार आहे. का संपत नाही? न संपणं हेच त्याचं स्वरूप आहे. भाऊ एक नेहमी दृष्टांत सांगायचे. गावामध्ये ग्रामसेवकाला तलाठी आला का त्याच्याशी ओळख करून त्याला खाऊ पिऊ घालून आपली कामं करून घ्यायची सवय काही माणसाला असते. एका गावामध्ये नवीन अशा प्रकारचं तलाठी आलं, चिटाकला असलं. चला घरी नेलं त्याला, पोहे वगैरे केले, चहा पाजला. आपलं नाव उद्या सांगू. आता नवीन असं तर त्याला वाटलं थोडस काय जाऊ दे, उद्या सांगू. उद्या दुसऱ्या वेळेस आला, पुन्हा त्याला घरी नेलं, पुन्हा चहा पाणी पोहे वगैरे पुन्हा विचारलं. भाऊसाहेब आपलं नाव उद्या सांगू. 2-4 वेळेला झालं ना. त्याला वाटलं हे काय वाद, प्रत्येक वेळेस उद्या सांगू उद्या सांगू उद्या सांगू. ते म्हणे आज काय अडचण आहे, आज सांगा ना. उद्याच का सांगू? हो म्हटलं तुमचा गैरसमज झालाय. का? माझं नावच उद्या सांगू. आता आई बाप कोणाचं नाव काय ठेवतील हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या आई बापांनी त्याचं नावच काय ठेवलं होतं? उद्या सांगू. त्याचं नावच स्वरूपाने जसं उद्या सांगूय तसं अपूर्ण कधीही न संपणारा अशा प्रकारचं या संसाराचं स्वरूप असल्यामुळं संसार कितीही केला, कितीही वाढवला तरी तो काय असतो? अपूर्णच असतो. संपतो त्याचं नाव परमार्थ. त्याला परमार्थ पण करावा लागतो. किती वेगाने करावं लागेल? तुला जेवढ्या वेगात संपवायचं आहे तेवढ्या वेगाने कर. जे चाललं तर वेगावरच आहे. चालणं जर वेगात असेल तर मग जिथं जायचंय ते साध्य लवकर. अशा प्रकारचं जितका हळू चालेल तितका वेळ लागेल. जीवन सफल करण्याकरता परमार्थाची साधना करावी लागते. पण ती काय साधना करायची? ती साधना करत असताना
सावध कसं राहायचं हे सांगत असताना साधना तर द्वितीय पहिल्या चरणात सांगितलेले परी उत्तम ते भरा. पण उत्तम भरायचं काम करत असताना उत्तम भरणाऱ्या साधकांनी एक अत्यंत अशा प्रकारची महत्वाची काळजी घ्यायची आहे. ती तिसऱ्या चरणात दाविला सारखे सारखे दाविला सारिखे मागे नसावे पारिखे. सूत्र स्वरूप हा अभंग. नुसताच एवढाच अभंग जर एखाद्या विद्वानाच्या पुढे ठेवलं तर त्याला काहीच कळायचं नाही. सूत्र स्वरूप आहे. आणि अशा सूत्र स्वरूप अभंगामध्ये टीप देत असताना तुकोबाराय सांगतात की दाविल्या सारिखे मागे नसावे पारिखे. म्हणजे तुकोबाराय या गोष्टीला किती महत्व देतात. अर्थात तसं जर तू केलं नाही तर तुझी साधना पूर्ण होणार नाही. आणि साधना नाही पूर्ण झाली तर साध्य मिळणार नाही. अशी कोणती टीप आहे दाविल्या सारिखे मागे नसावे पारिखे. दाविल्या सारिखे मागे पारिखे नसावे. जस तो समाजाला आपलं स्वरूप दाखवतोय. दुसरा एक चरण आहे, आणखी नाही असतील पण माझ्या पाठामध्ये. जैसे दावी तैसा राहे तरिका देव दुरी आहे. जैसे दावी तैसा राहे. जसा दाखवतो तसाच जर तो राहिला तर मग त्याच्याकरता देव दूर नाही. काय नेमकं काय काय तुकोबारांना काय म्हणायचंय, काय काय याचा अर्थ, असं का तुकोबारांनी त्याच्यावर जोर दिलेला आहे, महत्व दिलेलं आहे. विठ्ठल याचा सरळ अर्थ असा वाटतोय की भक्तीची साधना करणाऱ्या साधकाने, अर्थात भक्ती करणाऱ्याने ज्या गळ्यात माळ घातलेली आहे
पंढरीची वारी करतो, गाथा ज्ञानेश्वरी भागवत संत वाङ्मयांचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण अशा प्रकारचं करणारा जो साधक आहे, तर ही साधना करत असताना त्याने प्रामाणिक असावं. सोंग नाही करायचे. काय सोंग करायची आपल्याला सवय लागेल. सोंग करायचे संस्कार आहे ना गर्भात असल्यापासूनच लागलेले असतात. आणि महाराज संसारात सोंग करावंच लागतं. संसारामध्ये सोंग करावीच लागतात. सोंग नाही केलं तर त्याचा संसारच अशा प्रकारचा होणार नाही. करावीच लागतात. त्याच्यामुळं नवरा बायको समोर सोंग करत असतो, पोरगा आई बापा समोर सोंग करत असतो, बाप पोरासमोर सोंग करतो, मालक नौकरासमोर सोंग करतो, शिक्षक विद्यार्थ्यासमोर सोंग करतात, वक्ता श्रोत्यासमोर सोंग करत असतो, श्रोते वक्त्यासमोर सोंग करतात, बाई नवऱ्यासमोर सोंग करते, नाही का, पोर आई बापा समोर सोंग सोंग संसारामध्ये सोंग हे संसाराचं भूषण आहे. कारण संसार हेच एक काय सोंग आहे. संसार हे सोंग आहे. त्याच्यामुळं संसारामध्ये सोंग करावं लागतं. सोंग म्हणजे काय? तसं नसतं तसं आहे अशा प्रकारचं दाखवायचं. सोंग आता त्याला अलीकडे शब्द आहे अभिनय शब्द आहे. आपला खेड्यातला शब्द काय आहे? सोंग अशा प्रकारचं. आम्ही लहान असताना त्यांच्या गावाजवळ दहीपळे तिथं सटीला यात्रा भरायची आणि मग त्या दिवशी संध्याकाळी रात्रभर सोंग निघत होते. आता निघते की नाही मला नाही माहिती. आता ती बाहेरची सोंग पाहायची गरज नाही. आता घरीच एवढी सोंग दिसतात, आपल्याला बी एवढी सोंग करावी लागतात. त्याच्यामुळे बाहेरच्या सोंगाला जायची काही आवश्यकता राहिलेली नाही. सोंग ते एखाद्या गाडीमध्ये राम, लक्ष्मण, हनुमान, दुसऱ्या गाडीमध्ये रावण, कुंभकर्ण असे ते सोंग चालायचे. विनोदा करता पूर्वी सोंग केली जायची. संसारामध्ये सोंग करावी लागतात. कुणाला आई व्हावं लागतं, कुणाला बाप व्हावं लागतं, कुणाला पोरग व्हावं लागतं. हे सगळे सोंगच आहे. माझं दृष्टी सृष्टीवादाच्या जर चष्म्यातून पाहिलं, आता तुम्ही म्हणाले हे तुम्ही आणखीन काय काढलं, तुम्ही तरी काय करू, शेवट मला टाइम तर घालवावा लागला. हे एक सोंगच का म्हणत नाही तुम्ही? सृष्टीची संगती लावत असताना वेदांतामध्ये दोन प्रकारे लावलेले, एक सृष्टी दृष्टीवाद आणि दुसरा दृष्टी सृष्टीवाद. तर त्या दृष्टी सृष्टीवादाच्या सरणीप्रमाणे ज्या वेळेला वस्तूचं ज्ञान होतं त्याच वेळेला वस्तू ती स्वरूपाने उत्पन्न होते. वस्तूला अज्ञात सत्ताच नसते. अज्ञात सत्ता नसते. कशाप्रमाणे? जसं आपण स्वप्न पाहतो.
अरे स्वप्नामध्ये एखादं घर पाहिलं, तिथं म्हातारे आजोबा असतात, त्यांचा मुलगा असतो, त्यांचाही लहान काय दिसतो, पोरगा अशा प्रकारचा दिसतो. 3-4 पिढ्या दिसतात. मोठा वाडा आहे, कितीतरी पूर्वी अशा प्रकारचा बांधलेला आहे, त्याची शेती आहे, अमकय धमकय सगळं हे दिसतं स्वप्नामध्ये. आणि खरं असं असतं की बाबांचं वय 90 गाठीत आलेले आहेत, पोरगा 50-60 वर्षाचा आहे, त्याचं पोरगही अशा प्रकारचं 20-25 वयाचं आहे, असे दिसतात. आणि खरं असं आहे की हे सगळेच एकाच वेळेला काय झालेले असतात, उत्पन्न झालेले असतात. आणि ते कधी उत्पन्न झालेले असतात, म्हणजे याला झोप लागण्याच्या अगोदर का झोप लागल्यावर, ज्या वेळेला त्याला ते दिसतात त्याच वेळेला ते काय झालेले असतात, उत्पन्न झालेले असतात. सगळं तसंच आहे. जनक राजाच्या काळातली कथा आहे. जनक सुवर्णाच्या पलंगावर फुलाच्या शय्येवर झोपलेला आहे. सगळ्या राजवाड्याला हत्यारबंद सैनिक रक्षणा करतायत, सीमेवरही सैनिक आहेत. शांत झोपला आणि झोपेत महाराज त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात त्याने पाहिलेलं आहे की परचक्र चालून आलेलं आहे. हाही आपलं सगळं सैन्य घेऊन, चतुरंगी सेना घेऊन त्याच्याबरोबर युद्ध करण्याकरता गेलं. घनघोर युद्ध झालेलं आहे. पण युद्धामध्ये शत्रू सैन्याची सरशी झालेली आहे. याचं बरंच सैन्य मारलं गेलेलं आहे. त्या लक्षात आलं की आता आपण नाही यांच्या बरोबर युद्ध करू शकत. युद्ध करायला गेलं तर आपल्यालाही मारावं लागेल. जिएंगे तो और भी लढेंगे. जिवंत राहणं महत्वाचं असतं ना. आणि मग तो शत्रूची नजर चुकवून युद्धातून पळाला. शत्रूच्या लक्षात आलं, अरे तो पळू लागलेला आहे, पाठलाग करा त्याचा. सैन्याची एक तुकडी त्याच्या मागं लागलेली आहे. त्यांनी घोडा जो पळवला इतका मागे बऱ्याच लांबपर्यंत सैन्य आलं. पण मग ते खूपच हा लांब गेल्यामुळे त्या सैन्याने त्याचा पाठलाग सोडून दिलेला आहे. महाराज पळता पळता झाड झुडप याला अडकळून त्याचे कपडे फाटले, सगळे दागिने तुटून खाली पडलेले आहेत. इतका धावला की तो घोडा सुद्धा ऊर भरून मरण पावला. पण मग दुसऱ्या राजाच्या हद्दीत तोपर्यंत गेलेला होता. आता काही अडचण नाही. आता सैन्याला इकडे यायचं तर या राजाबरोबर काय करावं लागेल, युद्ध करावं लागेल. निश्चिंत झाला. महाराज किती तास पळत होता काय सांगू तुम्हाला. पोटात आग पडलेली, तहान लागलेली, कपडे फाटलेले, कशी तरी जेवढं होतं तेवढं खालचा भाग झाकलेला आहे. अगदी भिकाऱ्यापेक्षाही भिकारी झालेला आहे. एका गावामध्ये पोहोचलेला आहे. पोटात आग पडलेली आहे, जवळ काहीच नाही. इतक्यात भिकाऱ्याची टोळी चाललेली होती. त्याच्यातल्या एका भिकाऱ्याने सांगितले, अरे तुला भिक्षा हवी असली तर चल, एक उधारदाता त्या ठिकाणी खिचडी वाटतोय. त्या टोळीमध्ये हा हे घुसला. कोण? जनक राजा. हे सत्ता आणि धनाचं काय असतं, वृक्षाच्या छायेप्रमाणे असत. या धनाचा नधरी विश्वास जैसी तरुवर छाया. यातायाती नसते तरी हे भोगीशील काय. गेला पुढे एक उदार माणूस खिचडी वाटत होता. भिकाऱ्याची लाईन लागलेली होती.
महाराज भिकाऱ्याजवळ खिचडी घेण्याकरता त्यांचे त्यांचे भांडे होते, याच्याजवळ भांडे नाही, करपात्री महाराज हातावर अशा प्रकारची त्याने खिचडी घेतली आणि पाण्याच्या जलाशयाजवळ जाऊन अशी खिचडी तोंडात घालणार इतक्यात एक गाय मागून धावत आली, त्याला ढुसणी दिली, पडले खाली पडला. खाली पडल्यावर जागा झाला. गाय नाही, खिचडी नाही, तो वाटणारा नाही, ते भिकारी नाही, सोन्याच्या पलंगावर पुष्पाच्या शय्येवर त्याला वाटलं, अरे आता आता एका सेकंदापूर्वी मी ते पाहत होतो आणि दुसऱ्या सेकंदाला हे पाहतोय. हे खरंय का ते खरंय? नेमकं खरं कोणतं आहे? हे खरंय का ते खरंय? हे खरंय का ते खरंय? त्याला स्वतःला त्याचं काही उत्तर सापडे नाही गेलं. दुसऱ्या दिवशी सगळी विद्वानाची सभा बोलावली. मग बस प्रत्येक आला की त्यांनी सांगायचं, महामंडलेश्वर हे खरंय का ते खरंय? आता त्याला काय माहिती हे काय ते काय? तो नुसतं एवढंच विचारायचा आणि त्याला सांगताना हे आलं का तळ्यावर कामाला पाठवायचं. आतापर्यंत फुकट अशा प्रकारचं पोचलंय तुम्हाला विद्वान म्हणून. एका प्रश्नाचं तुम्ही उत्तर नाही देऊ शकत. जा तळ्यावर. बरे अजून तरी कोणत्या एखाद्या मंत्र्याला